जर ड्युटीसाठी 38, पुटसाठी 24, तर स्पोर्ट हा शब्द कसा लिहावा? तर मग आता इथं काय करायचंय, तर यांची काय करायची सांगा, बेरीज करायची. तर पण आता बेरीज करताना काय होतं, जास्त होते 38 पेक्षा, मग त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त नको बेरीज. म्हणून याच्या खाली झेड, बीच्या खाली वाय, सीच्या खाली एक्स असेल किंवा एमच्या खाली एन असेल तर काय वापरायचं, 27 वजा 30 संख्या. काय वापरायचं, नीट बसून घे बा. तर 27 वजा 30 संख्या प्रत्येक अक्षराच्या डोक्यात वजा 27 वजा 27 वजा 27 वजा 27 4 वेळेस मांडायचे. एक वेळ दिसत असेल तर किती वेळेस मांडले समजायचं, 4 वेळेस. मग सांगा 27 मधून 4 गेले किती राहिले, 23, अधिक 27 मधून 21 गेले किती राहिले, 6, आणि 27 मधून 20 गेले किती राहिले, 7, आणि 27 मधून 25 गेले किती राहिले, 2. तर आता यांची बेरीज करायची. 23 आणि 7 किती होईल, 30, 30 आणि 6 36, आणि 36 आणि 2 किती, 38. समजलं का? आता त्याच्यानंतर पुट आहे तर हे सुद्धा वजा 27 मानायचं. 27 मधून 16 गेले किती राहिले, 11, 27 मधून 21 गेले किती राहिले, 6, आणि 27 मधून 20 गेले किती राहिले, 7. मग 11 आणि 6 किती होईल, 16, नाही 17. 11 आणि 6 किती, 17, 11 आणि 6, आणि 17 आणि 7 किती होईल, 24. तर आम्हाला इथं स्पोर्ट साठी पाहिजेत का नाही? तर आता इथं स्पोर्ट साठी काय, तर मग याच्या डोक्यावर काय मांडायचं सांगा, वजा 27, म्हणजे वजा 27 वजा 27 वजा 27 वजा 27 असं मांडायचंय. आणि 27 मधून 19 काढायचे. किती राहिले सांगा, 8. 27 मधून 16 गेले, 11. 27 मधून 15 गेले, 12. 27 मधून 18 गेले, 9, आणि 27 मधून 20 गेले, 7. एवढं समजलं का? पुन्हा डबल पहा. 27 मधून 19 गेले, 8. 27 मधून 16 गेले, 11. 27 मधून 15 गेले, 12. 27 मधून 18 गेले, 9. 27 मधून 20 गेले, 7. आणि याची बेरीज करायची. आता इथं 12 आणि 8 किती, 20. 20 आणि 11 9 किती होते, 20. 20 आणि 20 आणि 40 आणि 7. तर याचं उत्तर किती येईल सांगा, 47.